महाराष्ट्रभर गणपती बाप्पाचं स्वागत मोठ्या आनंदात उत्सवात केलं जातं। 10 दिवस हा आनंद उत्सव सुरू असतो। त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवले जातात। स्वप्नवेध अनाथालय मंगरूळ पारगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मुलांच्या कलेला वाव मिळावा या हेतूने स्वप्नवेध अनाथालयामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रथमच जिवंत देखावा संत गोरा कुंभार याचं आयोजन करण्यात आलं। नक्कीच हा देखावा पाहिल्यानंतर त्या मुलांची कला, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, डोळ्यातून अश्रू येईल, हृदयस्पर्शी असे आकर्षक हावभाव ते करत असतात, त्यांची कला सादर करीत असतात। आणि या मुलांना एक स्टेज मिळावा, त्यांचे आईबाप या स्वप्नवेध अनाथालयाच्या माध्यमातून बनत असताना मुलांच्या प्रत्येक गोष्टीला वाव देण्याचं काम या स्वप्नवेधच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। तमाम मायबाप जनतेच्या आशीर्वादाने या लेकरांना उद्याचं त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांच्या कलेलाही वाव मिळावा म्हणून जिवंत देखाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला आपण सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या। 4 तारखेपर्यंत हा जिवंत देखावा रोज 7 ते 9 या वेळेमध्ये दाखवला जातो। एकदम सुंदर जिवंत देखावा आहे। त्यांच्या कलागुणांना वाव देणं आणि त्या मुलांना उद्याच्या भविष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं करणं हा हेतू या कलेच्या माध्यमातून किंवा या जिवंत देखाव्याच्या माध्यमातून आपण उपक्रमाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत। नक्कीच आपण या कार्यक्रमाला भेट द्या। पत्रकार आमचे NH न्यूजचे निलेश भाऊ, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संतोष भाऊ गाडगे यांनी या देखावा पाहण्यासाठी भेट दिली। जुन्नर तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने इथे भेट देण्यासाठी येतात। आपणही एकदा जरूर या। नक्कीच तुम्ही किती लोक येतात याचा विचार मुलं करत नाही। 2 लोक जरी आले तरी जिवंत देखावा त्या ठिकाणी सादर करतात। शेकडो लोक हा जिवंत देखावा पाहण्यासाठी इथे जमतात, या मुलांच्या कलेला वाव देतात। आपणही नक्की या एवढंच आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।